भोंदू अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर. शालार्थ आयडी घोटाळ्यात खरात सहभागी असल्याचा संशय. खरातनं भावाला 2022 मध्ये शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती. भोंदू खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवर. खरातच्या दोन्ही सीएंची चौकशी सुरू. गैरव्यवहारासंदर्भात धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. भोंदू खरातच्या मोबाईलमधून मोठा खुलासा. 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर. नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यानं तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान. अशोक खरातशी नीलम गोऱ्हेंचे आर्थिक संबंध आहेत का हे तपासा. तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप. आमदारकी मंत्रिपदासाठी अनेक वेळा भेटल्याचा देखील आरोप. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या. एकनाथ खडसेंचं मुलगी शारदा खडसेंवर गुन्हा दाखल. साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून जमिनींच्या खरेदीचा आरोप. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण. पोलीस अधीक्षकांना भोवलं. तुषार दोषींना पाठवलं सक्तीच्या रजेवर. बीएमसी आयुक्त नियुक्तीमध्ये ज्येष्ठता निकष डावलणार. भूषण गगराणींच्या जागी कोण याची उत्सुकता शिगेला. आर्थिक वर्षाअखेरीस अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग. सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा तब्बल 207 GR काढले. रात्री उशिरापर्यंत सुरू होती लगबग. जेव्हा बटेईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो. बॅनरवर फोटो नसल्याचा मुद्दा उचलत रोहित पवारांचं तटकरेंवर टीकास्त्र. आता पेट्रोल पंपावर सुद्धा मिळणार रॉकेल. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. साताऱ्याच्या कराड तासवडे एमआयडीसीतला मोठा स्फोट. केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्यानं 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट. म्हाडाच्या 2,640 घरांसाठी 15 मे रोजी सोडत. आजपासून नोंदणी, अर्ज विक्री तसंच स्वीकृती. इराणनं सौदी हवाई तळावर अमेरिकेचं विमान पाडलं. $700 दशलक्ष किमतीचं हेरगिरी करणारं होतं विमान. इराणनं सौदी अरेबियातल्या प्रिन्स सुलतान हवाई तळावर केला हल्ला. अमेरिकेची जमिनीवरून आक्रमणाची तयारी. अमेरिकेला चोख प्रत्युत्तराचा इराणचा इशारा. आखाती युद्धाची पाकड्यांना मार. पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाऊन. दुकानं, महामार्ग बंद तर लग्न सोहळ्यांवर सुद्धा घातली बंदी. दुबईमध्ये वातावरणात मोठा बदल. विजांचा कडकडाट. अचानक आलेल्या काळ्या ढगांनी आकाश व्यापलं. इंडोनेशियातल्या जावा प्रांतात भीषण आग. प्लास्टिक कारखान्याला आग लागल्याची माहिती. सुदैवाने जीवितहानी नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड. सेन्सेक्स 1,000हून अधिक अंकांनी कोसळला. निफ्टी सुद्धा 205 पेक्षा जास्त अंकांनी खाली. राज्यातल्या काही भागात अवकाळीची शक्यता. आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज. मुंबईत सुद्धा हलक्या सरी बरसण्याची शक्यता. आज चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना. गुवाहाटीत रंगणार सामना. हार्दिक पंड्याची फेरारी नंतर नवीन कार. कोट्यवधींची आलिशान कार हार्दिकच्या ताफ्यात.